श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वांना. कार्तिक अमावस्या 2025 गुरुवार 20 नोव्हेंबर. कार्तिक अमावस्या या 7 राशींना छोटी चुकही पडू शकते महाग. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या योगेश्वर कृपा या यूट्यूब चॅनेलवर सहर्ष स्वागत आहे. यंदा 19 नोव्हेंबर रोजी कार्तिक अमावस्या सुरू झाली असून सकाळी 9:43 वाजता नोव्हेंबर 20 रोजी दुपारी 12:46 अमावस्या तिथी असणार आहे. या काळात काही राशींच्या व्यक्तींनी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे, अन्यथा जीवनात अनावश्यक समस्या येऊ शकतात. अशा वेळी कोणत्या राशींनी कोणती काळजी घ्यायला हवी ते पाहूया. पहिली रास आहे मेष रास. मेष राशीच्या व्यक्तींनी या अमावस्येदरम्यान आरोग्य आणि भागीदारी यावर विशेष लक्ष द्यावे. तुम्हाला अनावश्यक खर्च आणि आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे, त्यामुळे कोणत्याही कागदपत्रावर सही करण्यापूर्वी किंवा मोठी गुंतवणूक करण्यापूर्वी काळजी घ्या. तणावामुळे डोकेदुखी किंवा रक्तदाबाची संबंधित समस्या उद्भवू शकतात, त्यामुळे मन शांत ठेवा आणि वादविवाद टाळा. या काळात तुमच्या जोडीदारासोबतच्या नात्यात गैरसमज निर्माण होण्याची शक्यता असल्याने शांतपणे संवाद साधावा. मिथुन रास. मिथुन राशीच्या व्यक्तीसाठी ही अमावस्या करिअर आणि कुटुंबातील तणाव वाढू शकते. कार्यक्षेत्रात सहकार्याशी मतभेद होण्याची शक्यता आहे, त्यामुळे कोणतेही मोठे निर्णय घाईत घेऊ नका. आईचे आरोग्य किंवा कुटुंबातील मालमत्तेशी संबंधित काही समस्या अचानक उद्भवू शकतात. मानसिक ताण वाढल्यामुळे निर्णय घेण्याची क्षमता कमी होऊ शकते, म्हणून कुठलाही महत्त्वाचा संवाद किंवा चर्चा पुढच्या दिवसावर ढकला. कर्क रास. कर्क राशींच्या व्यक्तीसाठी हा काळ भावनिक अस्थिरता आणि मानसिक तणाव घेऊन येऊ शकतो. चंद्र तुमचा स्वामी ग्रह असल्याने अमावस्येचा परिणाम तुमच्या मनावर थेट होतो. तुम्हाला अचानक एकटेपणा किंवा निराशेची भावना जाणवू शकते. वाहन चालवताना अत्यंत सावधगिरी बाळगा. तसेच आर्थिक व्यवहार करताना धोका पत्करणे टाळावे. अनावश्यक खर्च आणि नकारात्मक विचार टाळण्यासाठी ध्यान करणे फायदेशीर ठरेल. कन्या रास. कन्या राशींच्या व्यक्तींनी या काळात प्रामुख्याने आर्थिक व्यवहार आणि संवाद यावर नियंत्रण ठेवावे. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे, त्यामुळे मोठे कर्ज देणे किंवा घेणे टाळावे. बोलताना तुमच्या शब्दाचा चुकीचा अर्थ घेतला जाऊ शकतो किंवा कठोर शब्दामुळे जवळच्या व्यक्ती दुखावल्या जाऊ शकतात. डोळ्यांशी संबंधित किंवा पोटाशी संबंधित किरकोळ आरोग्य समस्या उद्भवण्याची शक्यता आहे, त्यामुळे वेळेवर आहार घ्या. वृश्चिक रास. वृश्चिक राशींच्या व्यक्तीसाठी ही अमावस्या क्रोध व्यवस्थापन आणि आरोग्य जपण्यासाठी महत्त्वाचे आहे. तुमचा स्वभाव अधिक आक्रमक होऊ शकतो, ज्यामुळे तुमच्या जवळच्या नात्यांमध्ये तणाव वाढेल. कोणताही वाद वाढवण्यापूर्वी शांत राहा. जोडीदारासोबतच्या नात्यात ताण येऊ शकतो. तसेच कोणत्याही प्रकारच्या दुखापतीपासून बचाव करण्यासाठी प्रवास करताना किंवा काम करताना विशेष काळजी घ्यावी. धनुरास. धनुराशीच्या व्यक्तींनी या काळात कायदेशीर आणि वित्तीय समस्याबाबत सावध राहावे. कायदेशीर बाबी किंवा कोर्ट कचेरीच्या कामात अडचणी येऊ शकतात. अनावश्यक खर्चामुळे आर्थिक बजेट बिघडू शकते, म्हणून खर्चावर नियंत्रण ठेवा. करिअरमध्ये मोठे बदल लगेच करणे टाळावे. कोणत्याही महत्त्वाचा करार किंवा कागदपत्रावर विचार न करता सही करू नका, अन्यथा दीर्घकाळ त्रास होऊ शकतो. कुंभरास. कुंभराशींच्या व्यक्तीसाठी ही अमावस्या नोकरी किंवा व्यवसायात मोठे अडथळे आणू शकते. तुमच्या मेहनतीचे लगेच फळ मिळणार नाही, ज्यामुळे मानसिक निराशा वाढू शकते. आरोग्याच्या दृष्टीने पायाशी संबंधित किंवा सांधेदुखीचा त्रास वाढण्याची शक्यता आहे. मोठी गुंतवणूक करणे टाळा आणि मित्रांवर किंवा सहकार्यावर लगेच विश्वास ठेवण्यापूर्वी विचार करा. सकारात्मक दृष्टिकोन ठेवणे आणि दानधर्म करणे तुम्हाला या काळात मदत करेल. उपाय. अमावस्येच्या दिवशी शक्य असल्यास गरजूंना दानधर्म करा. तसेच कुलदेवतेचे स्मरण करा आणि ओम नमः शिवाय या मंत्राचा जप केल्यास नकारात्मक ऊर्जा शांत होण्यास मदत होते. त्याचबरोबर पितरांचे स्मरण करून त्यांना नैवेद्य ठेवायला विसरू नका. अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये पाहिलंच की जीवनात अनावश्यक समस्या येऊ लागतात तेव्हा कोणती काळजी घ्यावी,
कोणत्या राशींनी कोणती काळजी घ्यावी, उद्या असणाऱ्या अमावस्येच्या दिवशी या राशींसाठी कोणती चूक महागात पडू शकते, त्यामुळे ही व्हिडिओ अत्यंत महत्त्वाची आहे. तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.